मी कामगार कायद्यामध्ये 1947च्या कलमानुसार मी 334 दिवस काम केलेलं आहे. कामगार कायदा 240 दिवसाचा आहे आणि त्या कायद्यामध्ये 35 जिल्हा बसलेला नाही, फक्त धुळे जिल्ह्यात बसलेला आगला देवळीच्या प्रयत्नांनी. म्हणून मी जरी त्या कायद्यामध्ये बसलो, मला ती नोकरी भेटली, तर मी कोणाचा भाऊ आहे? कोण शिक्षणार्थ्यांचा. आणि मला जो कायदा लागेल, जी कलम लागेल, ती राज्यातल्या 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांना लागू. सूत्रपाडा गावाचं उपोषण अतिशय महत्वाचं आहे, कारण शासनाने जरी त्यांनी चौकशी केली. माझ्या गावाची शाळा आहे, मी वैद्य शिक्षक म्हणून काम केलं, माझ्याकडे कागद आहे, तिथं जाऊन चेक करू शकतात. धुळे जिल्हा रेव्हन्यू आहे, कलेक्टरकडे जाऊन चेक करू शकतात, आयुक्तांकडे जाऊन चेक करू शकतात, तहसीलकडे जाऊन चेक करू शकतात. इथे सगळं काही डॉक्युमेंट आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आपण गेलो तर तिथं ब्रेक झाले ना, त्या ठिकाणाच्या आयुक्ताला चेक केलं, त्या ठिकाणाच्या कलेक्टरकडे चेक केलं, तहसीलकडे चेक केलं, तर आपल्याला मिळू शकत नाही बाबा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही उपोषण करा, काही उपयोग नाही. उपोषण तुम्हाला त्याच ठिकाणी करावं लागेल ज्या ठिकाणी तुम्ही रेग्युलर आहात. मी हेच सांगण्याचा प्रयत्न केला बाबा, हेच सांगण्याचा प्रयत्न केला. मला जे मिळेल तेच तुम्हाला मिळेल. म्हणून माझ्या प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे, नेतृत्वासाठी काम करू नका, रोजगारासाठी काम करा. संघटना वाढवण्यासाठी काम करू नका, आपल्या पोटाची खडकी भरण्यासाठी काम. बाबा मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे धुळे जिल्ह्याच्या आयुक्तांनी दिलेलं पत्र, माझ्याकडे नाशिक आयुक्तांनी दिलेलं पत्र, नाशिकला जरी गेले तर ते आयुक्त देतील इथं पत्र, आणि इथं पण होतं त्यांनी दिलेलं मला पत्र. मुंबई नाशिकला गेले तरी मुंबईचे आयुक्त पत्र देतील, राज्याचे आयुक्त, आणि इथं सुद्धा त्यांनीच पत्र दिलं. बरोबर आहे, कागद तिथं बसतो का इथं बसतो का, परंतु त्या ठिकाणी बसल्यानंतर परंतु आपण नाशिकमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी पुढे बसलो तर शिक्षण खात्याकडनं आपल्याला जी नोकरी मिळणार, बाकीच्या कोणत्याही आस्थापना करून आपल्याला नोकरी मिळण्याचा चान्स कमी आहे. नोकरी त्याच खात्याकडून मिळू शकते ज्या खात्यात